महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीनं आणि नमन लोककला संस्था यांच्या सहकार्यानं लोककला नमन महोत्सव या ठिकाणी चिपळूण नगरीत सादर होतं आणि या कार्यक्रमासाठी या महोत्सवासाठी आम्हाला म्हणजे श्री मठबाबा नमन मंडळ रोड मठवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांना आपली कला सादर करण्याची संधी दिली. त्या सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अवघ्या विश्वाचा आराध्य दैवत अवघ्या विश्वाचा आराध्य दैवत विघ्नार्था गणरायाला वंदन करून नटेश्वराच्या चरणी मानाचा मुद्रा करून त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना कोटी कोटी वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आणि जमलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून त्याचप्रमाणे आमच्या गावची ग्रामदेवता श्री अचलेश्वर श्री मठबाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपण समोर सविनय सादर करतोय कोकणची एक समृद्ध असलेली पारंपरिक लोककला कोकणचे खेळ अर्थात नमन. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. श्री अचलेश्वर महाराज की जय. श्री नटेश्वर महाराज की जय. श्री मठ बाबा देवा की जय. भूताळे हिवाचे मृदुंग गाजे टाळ हिवाचे मृदुंग गाजे सप्त स्वराच्या तालात हो सप्त स्वराच्या तालात हे रंग देवते नमन तुलाय रंग भरून दे या नमनात रंग देवते नमन तुलाय रंग भरून दे या नमनात. देवांचे
टिकावं, आया बहिणींची अब्रू वाचावी, या रेतेला वाली मिळावा, रेतेचं साम्राज्य टिकावं म्हणून ज्या माऊलीनं स्वप्न बघितली राजमाता जिजाऊ आणि ज्या शूरवीराने हे स्वप्न सत्यात उतरवलं त्या छत्रपती शिवराय या मानवंदना म्हणून एक शिवगीत सादर करतोय. धन्यवाद. आधी नमन नमन शिवरायाला, तुळजा भवानी महालक्ष्मीला, तुळजा भवानी महालक्ष्मीला, आधी नमन नमन शिवरायाला, आधी नमन नमन शिवरायाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊनचे शपथ घेतली स्वराजाचे, जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधील स्वराजाचे त्या तोरणागडाला, तोरण बांधील स्वराजाचे त्या तोरणागडाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आला रे केचा राजा शिव छत्रपती माझा, झाला रे केचा राजा शिव छत्रपती माझा. केला राज्याभिषेक झाला जगात गाजा वाजा, केला राज्याभिषेक झाला जगात गाजा वाजा. करतो वाकून मुद्रा मी हो माझ्या राजाला, करतो वाकून मुद्रा मी हो माझ्या राजाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद रसिको. यानंतर काय टाकलं? सुख शांती लाभो देवा तुझ्या लेकराला, ऋण गावचा माझा साम शिव भोळा. सुख शांती लाभो देवा तुझ्या लेकराला, माता ठेवी तुझ्या चरणाला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे बालका, तुझी तीव्र तपस्या पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला जोवर मागायचा असेल तो तू मागून घे.
प्रणाम महादेव. हे देवादिदेवा महादेवा, हे विश्वचालका शिवशंकरा, तुम्ही माझी तपश्चर्या पाहून जर प्रसन्न झाला आहात तर मला असं वरदान द्या की या 4 योनीतील कोणताही प्राणी, देव, दानव अथवा यक्ष यांच्याकडून मला मरण येणार नाही. मला असं वरदान द्या. दुरासदा, तुझी इच्छा मी नक्कीच पूर्ण होईल, परंतु एक ध्यानात राहू दे. या सृष्टीवर जो जीव जन्मास आला त्याचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे माझ्यापासून उत्पन्न झालेली शक्तीच तुला मारू शकेल. तथास्तु. धन्य साधू प्रभू, धन्य साधू. ऋषी शुक्राचार्यांकडून पंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून आज त्या भोळ्या शंकरास प्रसन्न करून घेतलं, शिवाय त्याच्याकडून वरदानही घेतलं. हा दुराचार अमर झाला. नारायण नमो आदिगण, नमो आदिगण, हा सोहं गजानन. नमो आदिगण, हा सोहं गजानन. देव सर्वंती गणरायाला, नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नमो आदिगण, तो सोहं गजानन. नमो आदिगण, तो सोहं गजानन. देव सर्वंती गणरायाला, नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नमो आदिगण, तो सोहं गजानन. नमो आदिगण, तो सोहं गजानन. देव सर्वंती गणरायाला, नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. तो सोहं गजानन. नमो आदिगण, तो सोहं गजानन. देव सर्वंती गणरायाला, नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारायण नारायण नारायण. कोण आहेस नाही कोण तू, आणि माझ्या वाटेत अडवा का आला आहे? अरे वेड्या, तू मला नाही ओळखलं? बरं ठीक आहे, आपली तर ओळख सांगावी. ओळख? अरे मी भस्मासूर पुत्र दुरासर, त्या शंकरास प्रसन्न करून त्याच्याकडून वरदान घेतलं. मला या साऱ्या देवांना सोबती पळून करून सोडायचं आहे. देवा, तू मला एक सांग, कुणावर स्वारी करावी? अरे वेड्या, माझी ओळख तर करून घे. मी ब्रह्मपुत्र नारद या पृथ्वी तलावर वार्तालाप करत फिरत असतो. परंतु दुरासदा, ह्या शक्तीचा जर तुला ह्या शक्तीचा अंत बघायचा असेल तर असाच जा आणि प्रथम त्या इंद्रदेवावर स्वारी कर, म्हणजे झालं तुझं काम. या त्रिभुवनातील साऱ्या देवांना तुला पराभूत करावं लागेल. बघ, विचार कर. नारायण नारायण. साऱ्या देवांना सोबती पळून करून सोडणार. देव हो, आलो सावध सावध रहा. नारायण नारायण. या मनामुळे उत्पन्न झालेला दुरासन
देवाचा पराभव केला आणि हे सर्व देव त्रस्त झाले आणि हे विधात्मा, त्या शक्तीमुळे आम्ही सर्व देव दुबळे झालो आहोत. आमचे अस्तित्व कमी होत चाललं आहे. यावर काहीतरी मार्ग सांगा. हे ब्रह्मदेव, आपण सूक्ष्म आहात या चराचरात. आपला वास आहे प्रत्येक मंगल अमन्य कार्यात आपण आहात. म्हणून आम्ही सर्व देव आपला शरण आलो. जेव तो दुराशीत फार उन्मत्त झाला असून त्याच्या कार्याचा शंकराचा योग आता जवळ आहे. बोले ना, आपण दिलेल्या वरामुळे आम्ही त्याचा काहीच करू शकलो नाही. पण काय विधाता? बोले ना, आपल्या शक्तीपासून अशी एक शक्ती निर्माण करावी, तो त्याचा नाश करेल. ठीक आहे, पार्वतीच्या मदतीने अशी एक शक्ती निर्माण करावी. चला तर मग आपण सारे देव मिळून त्या त्रिगुणीसाठी आराधना करूया. चला तर. तू सुख करता तू दुःख हरता देवा भक्त जनांचा पालन करता. हे तू सुख करता तू दुःख हरता भक्त जनांचा पालन करता. येना गणेशा येना गणराया आळवी तुला गणराया विनवी तुला. तू दाता पालनहार तू संकट समय देवा आज धाव तू. संकट समय देवा आज धाव तू. संकट समय देवा आज धाव तू. स्मरण करतो तुझे देवा दर्शन दे आम्हाला देवा. स्मरण करतो तुझे देवा दर्शन दे आम्हाला देवा. देव हो, आपण माझा धावा का बरं करत आहात? हे गणराया, त्या दृष्ट दुरासताने आम्हा सर्व देवांना सलोखीपणा करून सोडलं आहे. तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. देव हो, आपण निश्चित राहा. माता पार्वतीचा सुपुत्र म्हणून मी विघ्नार्ता गणेशा रूपात या दुरासताचं गर्वरण करण्यासाठी चालू आहे. सृष्टीवरती ज्या ज्या वेळी अन्याय अत्याचार होत असतात त्या त्यावेळी हा विघ्नार्ता गणेशच या सृष्टीचं रक्षण करतो. म्हणून आपण निर्धास्त राहा. मी त्या दुरासताचा समाचार घेतो. जशी आपली आज्ञा. हे दुरासदा, मी पार्वती पुत्र श्री गणेश तुला एकदा आवाहन करतोय की आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हजर हो. दुरासदा, आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हजर हो. भगवान गणेशाला स्वतःच्या कलियुगाचा सर्वत्र शेत चाललेला आहे. आपल्या पैशाचा गर्व, आपल्या ताकदीच्या धर्मानं या ठिकाणी सर्व लोक आपल्या देशात संपत असलेल्या जनतेवर, रयतेवर, प्रजेवर अत्याचार करतात.
दुरासदा, या सृष्टीवर तू भगवान शंकराच्या वराने उन्मत्त झालास आणि तुझ्या ताकदीच्या जोरावरती तू या सर्व सृष्टी हैराण केल्यास. परत लक्षात ठेव दुरासदा, या सृष्टीवरती ज्या ज्या वेळी ज्या लोकांना गर्व झालाय त्या सर्वांचंच गर्वहरण त्या भगवंताने केलं आहे. म्हणून तुला असा उत्साह देतो की तू या केदार क्षेत्री राहून येथील जनतेचे सदोदित रक्षण कर, सदोदित रक्षण कर. धन्य झालो देवा, धन्य झालो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. शब्द सुमनांच्या माळा देवा वाहू तुला आलो तुझ्या मी भेटीला तू दर्शन दे मला. मोरया हे मोरया विनवितो तुला मी गणा दुडू दुडू धावतया दुडू दुडू रंगणिया देवा रंग भराया दुडू दुडू धावतया दुडू दुडू रंगणिया. कुटुंबनाच्या माळा देवा वाहुला आलो तुझ्या भेटीला तू दर्शन दे मला. मोरया हे मोरया विनवितो तुला मी गणा मोरया हे मोरया विनवितो तुला मी गणा दुडू दुडू धावतया दुडू दुडू रंगणिया देवा रंग भराया दुडू दुडू धावतया दुडू दुडू रंगणिया देवा रंग भराया दुडू धावतया दुडू दुडू रंगणिया. ओ सुख करता देवा तू विघ्न हरता तूच बुद्धिदाता देवा रक्षण करता रक्षण करता रक्षण करता. वेळ हे लागले रे देवा तुझे आपणा वेळ हे लागले रे देवा तुझे आपणा दुडू दुडू धावतया दुडू दुडू रंगणिया देवा रंग भराया दुडू दुडू धावतया दुडू दुडू रंगणिया. हो ऋण गावचा माझा साम शिव भोळा चरणी गंगा वाय धूळ धुळा वाय धूळ धुळा वाय धूळ धुळा. मठ बाबांच्या चरणावरती लीन होऊया मठ बाबांच्या चरणावरती लीन होऊया दुडू धावतया दुडू दुडू रंगणिया देवा रंग भराया दुडू दुडू धावतया दुडू दुडू रंगणिया. कुटुंबनांच्या माळा देवा वाहू तुला आलो तुझ्या मी भेटीला तू दर्शन दे मला. मोरया हे मोरया विनवितो तुला मी गणा मोरया हे मोरया विनवितो तुला मी गणा दुडू दुडू धावतया दुडू दुडू रंगणिया देवा रंग भराया दुडू दुडू धावतया दुडू दुडू रंगणिया देवा रंग भराया दुडू दुडू धावतया दुडू दुडू रंगणिया. हे दुडू दुडू
पहाटेच्या या पार रात्री बाई कोंबडा घाली साद त्या कोंबड्याची झुंजू मंजू त्या सकाळची मोठच्या मोठ करा काय बघतो भवताला बघतो भवताला ही जोडी किल्लारी अवतारा ही जोडी किल्लारी अवतारा रसिको पहाटेच्या पारी म्हणजेच पहाटेच्या वेळी पूर्वीच्या काळी कोंबड्यांना बांध दिली त्यावेळी घड्याळ नव्हतं फक्त कोंबड्याच्या बागेवरतीच हा गवळीवाडा आणि ही पृथ्वी चालत होती कोंबड्याची बांग झाली म्हणजेच पहाट झाली आणि त्या पहाटेच्या कोंबड्याचं बागेवरतीच या सृष्टी जागी व्हायची म्हणूनच आपण समोर सविनय सादर करतो एक कोंबडा नृत्य पहाटेच्या या वेळी कोंबड्याने बांग दिली पहाटेच्या या वेळी कोंबड्याने बांग दिली सारे गोकुळ जागविले या कोंबड्याने गाव सारे जागविले या कोंबड्याने गाव सारे जागविले पाखरांची किलबिल झाली दाटले धुके दाट पाखरांची किलबिल झाली दाटले धुके दाट रवी किरणाने सजली धरणी झाली बघाही पहाट हो रवी किरणाने सजली धरणी झाली बघाही पहाट पाखरांची किलबिल झाली दाटले धुके दाट पाखरांची किलबिल झाली दाटले धुके दाट रवी किरणाने सजली धरणी झाली बघाही पहाट हो रवी किरणाने सजली धरणी झाली बघाही पहाट कवळी दादा उठला गेला गाईच्या गोठ्याला कवळी दादा उठला
गेला गाईचा गोठ्याला गवळी दादा उठला गेला गाईच्या गोठ्याला गवळी दादा उठला गेला गाईच्या गोठ्याला गवळण संगे गेली दूध काढण्याला 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 कानी आली गवळ्याच्या काही वासरांची हाक कानी आली गवळ्याच्या काही वासरांची हाक विकिरणाने सजली धरणी झाली बघाई पहाट हो विकिरणाने सजली धरणी झाली बघाई पहाट गवळणी करती सडा रांगोळी अंगणी 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 वृंदावनी तुळशी मातेला घालती ग पाणी वृंदावनी तुळशी मातेला घालती ग पाणी घरालया दुधाचे माठ जनावरा गलवकर घरालया दुधाचे माठ वाटेवरी मी राधा तुझे तू माझा श्रीहरी मी राधा तुझे तू माझा श्रीहरी हो प्रीत ही माझी असे ही खास वेळ लावी काना सारा जगास प्रीत ही माझी असे ही खास वेळ लावी काना सारा जगास पदर ओढू नको वाटडवू नको पदर ओढू नको वाटडवू गोडवा दूध काना तुझी बासरी आपण बाजारात चाललो तर खरं, पण बाजारी जाण्याचा रस्ता आपल्याला कोणालाच माहिती नाही बघ. हा, पण मला आठवलं, माझ्या शेजारी एक मावशी राहते, तिला हाक मारून पाहते बरं. मावशी, अगं ए मावशी. अगं पोरीनो, आधी ये ग बिगी बिगी. आले हा आले. अगं राधे माझे झालेत वांदे,
पूर रडतय दिसभर अगराते माझे झालेत वाटे पूर रडतय दिसभर थांबा येते मी तुमच्या संगतीला थांबा येते मी तुमच्या संगतीला थांबा येते मी तुमच्या अगं मावशी आम्ही बाजारात चाललो होतो. मग काय झालं तुम्हाला? पण बाजारी जायचा रस्ता आम्हाला तर मुळीच माहिती नाही बघ. तुम्हाला रस्ता माहित नाही? मग बरं बाई, मला रस्ता माहित आहे. मग उशीर कशाला? चला तर लवकर. चल बाहेर निघून जाऊ. लवकर चल. चल तर मग. अगं राधे, काय झालं आता? अगं आपण बाजारी चाललो खरं, पण उकेला काय काय घेतलं सांगितलं पाहिजे. कोणी घेतलं दूध, वा, कोणी घेतलं फारच हलवा, छान. कोणी काय घेतलं आहे? तूप, असा सारा शृंगार करून चाललोय बघ मथुरे बाजाराला. मग चल तर. अगं पण राधे, मथुरे बाजारी जाण्याचा घाट केवढा मोठा आहे आणि तो घाट चढायला एखादं गाणं बोलावं लागेल. गाणं नको, चल आपण असंच जाऊ. ठीक आहे, चल तर लवकर. चल चल लवकर. टायमिंग झाला ना. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी आपण न करता आपल्या जोडीचे पेंड्या फाकड्या यांच्यावर सोपवली पाहिजे. प्रथम त्यांना हात तरी मारून पाहूया. अरे पेंड्या, अरे फाकड्या. कसा जाऊ काढली आणि आशीर्वाद असो. आम्हाला काही बोलवण्याची गाणं कारण एवढे मथुरेच्या गोकुळच्या गवळ्यांनी शृंगार ठाकून मथुरे बाजारात चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुम्हाला लोकांना सोपवत आहे. एवढीच ना? हो एवढीच आहे. या तुम्ही. येतो मी. कृष्णदेवानी आपल्याला कामगिरी सोपवली. ऐकलीच ना तू? ऐकलेलीच आहे. हा मग गवळणी अडवायची आहेत आपल्याला. अडवूयाच. मग चल. अगं राधी काय आपण मग तुझ्या बाजार निघून जाऊ. चल 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 लवकर. अगं चंद्रा, अगं तारा, अगं हिरा, चल तर आपण बाजारी जाऊ. चला तर.
या रस्त्याने जाणारे कोण म्हटलं? आम्ही गवळ्याच्या नाऱ्यावर. हा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्याकडे जाऊ. 12 मार्गाचा एक मार्ग करू. श्रीकृष्णाचे सोंगडी अशेंदान करता उभे आहेत. अशेंदान द्या आणि बाजार निघून जा. तुमच्यावर कायदा आहे का? आहे ना. दाखवा तर वाचून. थांब राधे थांबना रस्ता बंद मथुरेचा हुकुम हा देवाचा कायदा पेंड सुदामाचा थांब राधे थांबना रस्ता बंद मथुरेचा हुकुम हा देवाचा कायदा पेंड सुदामाचा आमचा कायदा पडला की नाही? हो पडला आहे. आमच्या कायद्याप्रमाणे एक वेळ बसली पाहिजे. आणि नाही बसली तर बाजार काय होणार? हो ते पण कर. का ग राधे? का गं मावशी? अगं यांच्या कायद्याप्रमाणे बसायचं नाही. आपण चालू चालू तिकडे म्हणून बसूया. चल चल ठीक आपली आहे. कामगिरी झाली. चल. त्यांच्या फाकड्यांच्या समोरील कामगिरी त्यांनी कशी काय पार पाडली हेच काही कळत नाही. परंतु त्यांना हात तरी मारून पाहूया. थांब राधे, हा रस्ता प्रतिबंध आहे. आम्हाला अडकवणार तुम्ही कोण म्हटलात? मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे असतात? व राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, सोन्याच्या विटेवर जय जयकार करत असतात. ही राधे तुझी सारी भूल आहे. मी तुझ्यासाठी 8 अवतारात धारण केला आहे. ऐकवा तर आपल्या जन्माची लीला. ऐक तर. जन्म झाला माझा मथुरेला, वाढलो ग मी गोकुळाला. जन्म झाला माझा मथुरेला, वाढलो ग मी गोकुळाला. मी गसावडा कृष्ण मुरारी नंद यशोदेचा लाला, ऐकून घे ग
मावशी हे तर खरेच श्रीकृष्ण भगवान आहेत. चल तर आपण त्यांना शरण जाऊया. चल तर. चल तर. द्या तुला रजा आहे. देवा मी शरण आले. द्या तुला रजा आहे. द्या तुला रजा आहे. द्या तुला रजा आहे. देवा मी शरण आणले. द्या तुला रजा आहे. चल अशा तऱ्हेनं श्रीकृष्ण अवतार या ठिकाणी या श्रीकृष्णलीला पूर्ण झालेत आणि आता आपण समोर सविनय सादर करतोय कोकणचं पारंपरिक रावण नृत्य सविनय सादर होत आहे. रावण नृत्य बोला श्री अखिलेश्वर महाराज की जय. श्री मंडबाबांना म्हटल्यास बरी पद्धतीनं हे आपलं सादरीकरण केलेलं आहे. मला वाटतं टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्या पाहिजे. जोरदार टाळ्या या नाट्यमंडळासाठी. आपल्या कोकणची समृद्ध लोककला नमन आणि या नमन लोककलेची पारंपरिकता काय आहे, यातला बाज काय आहे, साज काय आहे, तो आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न हे कलावंत करत आहेत. खरं तर ही कला 3-4 तास चालते, मात्र आपण दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये आपलं सर्व सादरीकरण करणं हे तितकं सोपं नाही. ही वेगळी कसरत आहे. मात्र तरी सुद्धा हे कलावंत आपली कला आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. त्यामुळं पहिलं नमन मंडळ या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने सादर झालेलं आहे. मी नमन मंडळातील कलाकारांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. सुहास साखरकर, आपण आपलं मंडळ घेऊन जरा मंचावरती 2 मिनिटांसाठी. आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं प्रमाणपत्र या ठिकाणी प्रदान केली जात आहे. मी सतीश जोशी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण हे प्रमाणपत्र या नमन मंडळाला प्रदान करायचे आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागानं इथल्या लोककलावंतांना शाबासकी दिलेली आहे, त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे, त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केलेला आहे आणि हीच खऱ्या अर्थाने या लोककलावंतांचं वैभव आहे. याच माध्यमातून भविष्यात या लोककलावंतांना शासन दरबारी न्याय मिळू शकतो, यासाठी हे प्रमाणपत्र सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिलं नमन मंडळ सादर झालेलं आहे. यानंतर दुसरं नमन मंडळ आपल्यासमोर सादर होणार आहे. आपण आजच्या दुसऱ्या दिवशी देखील अत्यंत उद्दंड प्रतिसाद या नमन महोत्सवाला देत आहात. त्यामुळे सर्व रसिक बंधू भगिनी मायबापांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण प्रमाणपत्र प्रदान करायचं आहे. जोता काय हो द्या श्री मंडबाबा नमन नाट्य मंडळ रूड तालुका लांजा. धन्यवाद.